तर सलामीची जोडी रवाना झाली आहे प्रियांश सुपर किंग्स या टीमची. तर शिरगावचे समीर दर्वे साहेबांचं आगमन झालंय. तर साहेबांना विनंती असेल की आपण आदरपूर्वक आणि सन्मानपूर्वक येऊन व्यासपीठावरती सन्मान व्हायचे. आपलं सुद्धा शिरगाव परिसर प्रीमियर लीग 2022 पर्व दुसऱ्यामध्ये सहर्ष स्वागत करतो आयोजकांच्या वतीने आणि घेऊन जातो मैदानाकडे. चालू असलेला सामना 5वा सामना आपल्या भेटीचा झाला. इथून अजून 5 सामने आपल्याला कव्हर करायचे. तर सर्वांना विनंती असेल की आपण टाइमचं पालन करायचं आणि स्पीडअप करायचं सामन्याला. तर प्रिया सुपर किंग्स टीमची सलामीची जोडी रवाना झाली आहे मैदानामध्ये. स्ट्राईकला असेल रोशन, नॉन स्ट्राईकला असेल मोहन. गोलंदाजी स्टॅन्डवर सज्ज झालाय पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज ओमकार. पहिला चेंडू अतिशय भन्नाट वेगाने मात्र चेंडू फेकला होता. मी म्हणत होतो छोटा पॅकेट बडा धमाका. या शिरगाव एक्सप्रेस या नावाने मात्र या गोलंदाजीची वर्णी लागली जाते. तो आता मात्र सज्ज झाला आणि पहिला चेंडू निर्धाव फेकण्यामध्ये यश मात्र मिळालंय. का मला पहिल्या षटकासाठी प्राचारण केलं. रोशनला मात्र जगडून ठेवण्याचं काम केलंय. प्रत्येक सामना आपण पहिला अनुभवला असेल की पहिला गोलंदाज मात्र वर्चस्व ठरत असतो. पहिल्या प्रत्येक सामन्यामध्ये मी अनुभव केलाय की आपण दोन्ही चेंडू मध्ये निर्धाव फेकण्याचा विक्रम मध्ये या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतो आहे. सुरेख फटका फिरवून लागावला. चेंडू चाललाय फाईन लेग रिजनला. चेंडू चाललाय पण भाऊ चौकार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. चौकार मात्र आलाय. पहिले 2 चेंडू गोलंदाजाने वर्चस्व गाजवलं होतं परंतु तिसऱ्या चेंडूवरती प्रहार चढवला. हात खुले गेले. चेंडू मात्र फेकून दिला तो लॉंग लेग क्षेत्राच्या बाहेर. वन भाऊ चौकार आणि चौकाराच्या मदतीने श्री गणेश अकाउंट मध्ये ओपन होते ते प्रियांश. बोलटा चेंडू डिफेक्स्ट्रा कव्हरला चेंडू उडवलाय. पुस्तकी पटक्याचा उपयोग. चेंडूला फक्त ग्लास केला. चेंडू पुनश्च चाललाय. वन भाऊ चौकार. दोन चेंडू निर्धाव फेकले असतील तर मग बॅक टू बॅक 2 चेंडू चौकार मारण्याचा माझ्याकडे ताकद आहे. तेच ताकद मात्र प्रस्थापित करत असताना मैदानामध्ये आपण पाहतोय फलंदाज रोशन कामाला सलामीला दांड्यामध्ये आलंय. त्याचं ज्वलंत उदाहरण मात्र मैदानामध्ये प्रस्थापित करतोय. पुन्हा मात्र कलोर चेंडू होता डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक चुकी मात्र करतोय. विकेटची संधी असेल आणि क्षेत्ररक्षक पाहतोय आपण शिवम पवार मात्र कोणती चुकी करत नाहीये. धावचीत बाद मात्र व्हावं लागेल. त्याच्या बॅट मधून धाव संख्या येत होती त्याला मात्र मागावर परतवण्याचं काम मात्र केलंय ते अथर्व टायगर्सच्या टीमने. असं म्हणतात ना की क्षेत्ररक्षकाने दिली होती लाच आणि त्या लाजे पोटी मात्र दुसरी धावसंख्या घेण्याच्या प्रयत्नामध्ये आपली विकेट मात्र बहाल करून मैदानाच्या बाहेर परतीचा प्रवास मात्र केला फलंदाज रोशन याने आणि महत्वाची विकेट मात्र जातीय टीम प्रियांश सुपर किंग्स या टीमची. परंतु नवीन बॅट्समन बराचसा क्रिकेटचा अनुभव आहे आणि त्या अनुभवाच्या जोरावरती आता खेळ करावा लागेल. तिथे म्हणेल की फोर्टी खेळाडू आहेत आता मात्र मैदानामध्ये सज्ज झालेत. वनडाऊनच्या भूमिकेला पोझिशनला पाठवलाय. मोठा फटका मारायचा होता. एक बाईच्या स्वरूपामध्ये धावसंख्या मिळतीये. एक धावसंख्येच्या मदतीने षटक मात्र समाप्त झालंय. पहिल्या षटकाचा खेळ संपला गेला आणि धाव फलकावर धावा लागल्या. त्या टिबलच्या षटका समाप्तीनंतर अवघ्या 9 धावा अभ्यास 10 धावा धाव फलकामध्ये लागतात.
तर टीम मीटिंग नको अथर्व टायगर्स टीम, आपण लगेचच आपला गोलंदाज तयार करायचंय. अगोदरच आपण मैदानामध्ये उतरण्याच्या अगोदर टीम मीटिंग करायची असते आणि तीच ताकीद मात्र मी आयोजकाच्या वतीने सर्व टीम्सला देईल. गोलंदाज मार्को सज्ज झालाय. गोलंदाज कल्पेश भोसलेवरती जबाबदारी दिली आहे. पहिल्या सामन्यामध्ये पेवनच्या षटकात आलं होतं, आता दुसऱ्या षटकासाठी तयार झालाय. शॉर्ट पिच चेंडू होता, आखो टप्प्याचा चेंडू, चेंडूला क्लास केलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तयार आहे. एक धाव मध्ये कंप्लीट होतीये. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न होणार का? अचूक पैकी आणि अचूक कलेक्शन पाहायला मिळेल शिक्षक शुभम पवार कडून आणि एक सिंगल वर समाधान मानावं लागेल. एक धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 11 या धावसंख्येवरती. अकरा धावा फलकामध्ये लागतायत त्या फलंदाजी करत असणाऱ्या प्रिया सुपर किंग्स या टीमच्या अगेन्स्ट अथर्व टायगर्स टीम मध्ये खेळतीये. वेगवान अतिशय भन्नाट वेगाने मध्ये चेंडू फेकला होता कल्पेश भोसलेने. फलंदाजाला बेट करून यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला, परंतु यष्टिरक्षकाने आपली कामगिरी जी असते ती चूक बजावताना आपल्याला पाहायला मिळतो. शुभम पवार अक्षरशः यष्टींच्या मागे मात्र भिंतीसारखा उभा राहिलाय. लोपार पुलटा चेंडू कन्वर्ट केलाय, ग्लास केला. क्षेत्ररक्षक पोहोचेल का? क्षेत्ररक्षक मात्र पोहोचतोय, अडवणी मात्र करतोय झडपडत, परंतु आपल्या संघासाठी महत्वाच्या क्षणी मात्र क्षेत्ररक्षक करतोय. एक सिंगल ला मात्र डबल मध्ये कन्वर्ट केला. 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 13 या धावसंख्येवरती. 1.3 जोडीचा खेळ संपलाय. धाव फलकावर धावा लागतायत त्या 13 धावा, परंतु महत्वाची बाब असेल एक विकेट मात्र मिळाली ती अथर्व टायगर टीमला. युवा उद्योजक प्रेम धारवे साहेबांचं इथे शुभागमन झालंय. त्या साहेबांना विनंती असेल की आपण सुद्धा या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत असेल आयोजकाच्या वतीने. आणि एक सिंगल मात्र मिळते. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 14 या धावसंख्येवरती. 2 धावसंख्येच्या मदतीने 15 धावा स्कोर कार्ड पाहतोय आपण. लोपार पुलटा चेंडू कन्वर्ट केलाय, चेंडू चाललाय फाईन लेग रिजनच्या दिशेने. चेंडू वेरा धावा येतील चेंडूवरती 4 आणि 4 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती तब्बल 19 धावसंख्येवरती. भोसलेवरती चढवलेला क्रमांक चौकार मात्र आला आणि चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 19 या धावसंख्येवरती. लोबार फुलटा चेंडू कन्वर्ट केलाय. क्षेत्ररक्षक मात्र जयश करतोय. ओमकार छोटा पॅकेट बडा धमाका, अक्षरशः तुफानी क्षेत्ररक्षण मात्र पाहायला मिळते. फर्स्ट मध्ये सुरेख भेटला आणि महत्वाची विकेट मात्र मैदानाच्या बाहेर. फलंदाज मात्र बादे सुरेश क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. छोटा पॅकेट बडा धमाका याच्याकडून ओमकार अप्रतिम दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आपल्या टीम साठी आपल्या नावासाठी खेळ करत असताना मैदानामध्ये पाहायला मिळतोय तो अथर्व टायगर टीम. 2 षटकांचा खेळ मध्ये संपलाय. धावा धावा लागल्यात त्या 9.50 सरासरी षटक धाबात गेलाय तो प्रिया सुपर किंग्स टीम जाऊन पोहोचली आहे 19 या धावसंख्येवरती. तर पंचांना विनंती असेल की आपण लगेचच फील्ड पोझिशन सजवायची आणि सामन्याला मात्र सुरुवात करायची आहे. टायमिंगचं पालन आहे आणि त्या टायमिंगचं पालन मात्र आपल्याला करणं गरजेचं आहे.
तर वैयक्तिक पहिला आणि संघी कोट्यातलं मात्र तिसऱ्या टेकवून आलाय. गोलंदाजी मार्कवर रबीला मात्र प्रचारण केलंय. 19 धावा फलकावरती लागले अद्यापर्यंत. कमीत कमी धाव संख्येमध्ये रोखावं लागेल ते फ्रियान्स सुपर किंग या टीमला, कारण की बरेचसे त्यांच्याकडे सुद्धा धारदार गोलंदाजी असणारा तोफान आहे. समोरच्या टीमला मात्र कमी लिखून चालणार नाहीये. शॉर्ट पे चेंडू होता आणि चित्र चेंडू समाचार घ्यायचा होता, फिरून चेंडू लगवायचा होता तो फायनली रिझनला. परंतु गोलंदाज माझ्या त्याला तेवढ्या चाणाक्ष पद्धतीने गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू निर्धाव फेकण्यामध्ये यश मात्र आलंय, परंतु इथून असेच 5 चेंडू मध्ये फेकावे लागतील, कारण की कमीत कमी धाव संख्येमध्ये रोखायचं असेल तर डॉट ऑफ पर्सेंटेज मात्र वाढवावे लागतील. पुन्हा मात्र वेगवान आपण पाहतोय स्टेनच्या मागे भिंतीसारखा उभा राहिला एक्स्टर्नला चिटकून. शुभम पवार कोणतीही चुकी मात्र करत नाहीये. जशा पद्धतीने गोलंदाज रिलीज मात्र चेंडू करतोय, चेंडू पडल्यानंतर मात्र बाउन्स होऊन अतिरिक्त बाजूने मात्र ओलंग घेतोय आणि यष्टीरक्षक शुभम पवारच्या आतमध्ये चेंडू विचावला गेलाय. पुन्हा मात्र थोडासा मिसफील्ड झाली होती, परंतु थोडासा फंबलिंग झाल्यानंतर एक सिंगल मात्र मिळते आणि स्ट्राइक रोटेट होती. धावा कशा आहेत, परंतु प्रिन्स सुपर किंग्स या टीमला धाव संख्या येते ही महत्वाची बाब मात्र असेल. 20 धावा धाव फलकावरती लागतायत. 2.3 जूनचा खेळ संपलाय. धाव फलकावर धावा लागतायत त्या 20 धावा. नवीन बॅट्समॅन एंटर झालाय तो राकेश छैल मात्र घेतली जाते. पहा 100% एफर्ट्स मात्र देत आहे, 100% योगदान मात्र आपल्या टीम साठी अथर्व टायगर्स टीमच्या क्षेत्ररक्षकाकडून पाहायला मिळतोय. पुन्हा एक मोर विकेट डाऊन होईल, मैदानाच्या बाहेर मात्र राकेशला परतावा लागेल. ज्या पद्धतीने गोलंदाजी करते आहेत त्या पद्धतीने क्षेत्ररक्षक दर्जेदार पाहायला मिळते. ज्या वेळेस गोलंदाज वर्चस्व गाजू असताना त्यावेळेस क्षेत्ररक्षकाची साथ मिळणं गरजेचं आहे आणि ते क्षेत्ररक्षकाची साथ मात्र अथर्व टायगर्स टीमच्या गोलंदाजांना मिळताना पाहायला मिळते. सुपरपोल्टा चेंडू बॅक टू द बॉलर, चेंडू खेळून काढलाय स्वतःच्या फलुत्र्यामध्ये, चेंडू मात्र अडवणी करतोय. सिंगलला मात्र कन्वर्ट करू शकला नाहीये. तब्बल पाहायला गेलं तर अवघ्या 5 चेंडू फेकी करत असताना एक धाव अवघी चिंगूस गोलंदाजी पाहायला मिळते मैदानामध्ये गोलंदाज रवी यशाकडून. कोलपर्देव चेंडू निश्चित चेंडू इष्टक्षक थोडासा बेट झालाय आणि इथे धावचीची संधी मात्र निर्माण झाली होती, परंतु फेकी थोडीशी खराब झाली आहे. एक सिंगल मात्र मिळतीये बायच्या स्वरूपामध्ये एक धाव संख्येच्या मदतीने. पंचांचा इशारा आलाय षटक संपल्याचा. 3 षटकांचा खेळ संपलाय. धाव फलकावर धावा लागतायत त्या 21 धावा. शेवटचा षटक मात्र असेल. गोलंदाजी मार्क सज्ज आलाय. वैयक्तिक पहिला आणि स्लॉक षटकाला सुरुवात होईल तर अथर्व टायगर्स टीम आपण लगेच क्षेत्ररक्षक सजवा आणि गोलंदाज मात्र येतोय. संचितला मात्र प्रचारण केलंय, ज्याने पहिल्या सामन्यामध्ये 2 षटक स्पेल हातरलं होतं. त्याला आता मात्र चौथ्या षटकासाठी स्लॉक षटकासाठी आपण दिलंय. मी म्हटलं होतं की अथर्व टायगर्स टीम कडे धुवाधार गोलंदाजी दारदार गोलंदाजी असणारा बरणा हा संघ आज मात्र दुसऱ्या विजयाच्या शोधामध्ये धावतोय आणि अवघ्या पाहायला गेलं तर प्रिया सुपर किंग्स या टीमला मात्र अवघ्या 21 धाव संख्येपर्यंत रोखण्याचं काम मदत करतोय. परंतु शेवटचं षटक आहे. हाडंबारीच्या षटकाला सुरुवात झाली आहे. स्ट्राइक एंडला फलंदाज पवान. धावचीत मात्र शुभम पवारची आपण पाहतोय एक चपलाई आणि त्या चपलाईचा पुरेपूर फायदा मात्र मैदानामध्ये होत असताना फलंदाज मात्र बाद झालाय पवन. नवीन बॅट्समॅन एंटर झाला शुभम. तिन्ही गोलंदाजाचा आपण विचार केला आणि तशीच गोलंदाजी करतोय. पहिला षटक हाताला ओमकारने अवघ्या 10 धावा खर्च केल्या, नंतर कल्पेश भोसलेने हाताला अवघ्या 9 धावा खर्च केल्या आणि त्याच्यानंतर रबीने मात्र अक्षरशः चिंगूस गोलंदाजी केली. अवघ्या 2 धावा खर्च करतोय आणि तशीच गोलंदाजी आता संचित हा गोलंदाज करताना आपल्याला पाहायला मिळतोय मैदानामध्ये. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. धावचीची संधी आणि फलंदाज आत्महत्या करावी लागेल.
आपली विकेट मध्ये सॅक्रिफाईस करावी लागते. 1 मोर विकेट डाऊन पुन्हा होताना पाहायला मिळते रनआउटच्या संधी. धावसंख्या झाली ती 21-21. तर रिव्ह्यू मात्र बघितलाय तर रिव्ह्यू चेक करायचंय पंचांनी. तर तिसऱ्या पंचांचा मात्र इशारा आला की फलंदाज मात्र सेफ आहे. नॉस्ट्राईक गेटचा फलंदाज मात्र धावचित झालाय. नवीन बॅट्समन एंटर झालाय मैदानामध्ये. पुण्याच्या मात्र सुरेख चेंडू हाताला होता परंतु एक्स्ट्रा थोडी कामगिरी चालू होती. जिथे एकही धाव नव्हती कलेक्शन झालं असतं तर हा चेंडू सुद्धा निर्धाव आला असता. परंतु बॅकअप मध्ये तेवढं चांगलं वाटतं ते अथर्व टायगर्स टीमच्या आदेश शुभम पवारला. कारण की एस्टर्न चिटकून अक्षरशः उभा राहिलाय परंतु फ्लाइंग स्लिप आणि थर्ड स्लिप मात्र अक्षरशः सुरेख कामगिरी बजावते. लोवर पलटो चेंडू कन्वर्ट केलाय अलॉंग द कार्पेट डीप मध्ये क्षेत्ररक्षक लॉंगॉनला तयार आहे. एक धाव मात्र मिळते. दुसऱ्या धावसंख्येला फेकीला फलंदाज मात्र धावचित मात्र बाद झालाय. पुनश्च 1 मोर विकेट डाऊन. अक्षरशः अचूक फेकी आणि अचूक कलेक्शन करून फलंदाजांना मात्र धावचित करण्यामध्ये यश आलंय त्या अथर्व टायगर्स टीमला. असेल वीर मराठा आणि त्याच्या समवेत मात्र असणारे तो इसवटी स्पोर्ट्स दोन्ही टीमच्या कर्णधाराला आपण विनंती करू की आपण टॉस साठी यायचे. इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस मात्र केला जाईल. ते वीर मराठा आणि त्याच्या समोर मात्र असणारे इसवटी स्पोर्ट्स दोन्ही टीमच्या कर्णधाराला मी विनंती करेल की आपण टॉस साठी या. जोरदार अपील केली पंचांकडे परंतु पंचाने दात पेटवून लावली. एक सिंगल झाली एक कंप्लीट. दुसऱ्या धावसंख्येची कॉलिंग होतीये आणि 2 धावा सहजरित्या कॉपी क्रीज मध्ये पूर्ण होत आहेत. शुभम पवार आता थोडासा नाराज असेल कारण की कलेक्शन झालं असतं फेकी झाली असती तर विकेट मात्र घेण्याचे चान्सेस मात्र वाढले होते ते अथर्व टायगर्सच्या टीमचे. परंतु 2 धावा सुखरूप पूर्ण करताय. 2 धावसंख्येच्या मदतीने 3 ची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 25 या धावसंख्येवरती. एक धाव मात्र मिळती. एक धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 26. तर पंच तर पंचाचा इशारा आलाय. षटक संपले. 4 षटकाचा खेळ संपलाय. धावा लागलाय त्या 26. उर्वरित 24 चेंडू आणि 27 धावसंख्येची गरज असेल ते अथर्व टायगर टीमला. त्या दोन्ही टीमने लगेचच आपण आपल्या निर्णयाची अंमलबजावणी करायची आहे. तर वीर मराठा आणि इसवटी स्पोर्ट्स दोन्ही टीमच्या कर्णधाराला मी विनंती असेल की आपण टॉस साठी या आणि सेकंड इनिंग साठी मायक्रोफोन होती आपण बोलूया. याच विभागातील बदलापूर शहरातील एक गोड आवाज मायडी सरांना. हॅलो तर धन्यवाद रमेश. टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. इसवटी स्पोर्ट्स आणि वीर मराठा चला दोन्ही टीमचे कॅप्टन मी विनंती करेन धनराजी मात्रे. नक्कीच आपण पाहतो आरोही 11 टीमचे संघ नायक आहेत. अतिशय चांगले क्रिकेटर. ग्रामीण विभागातून ग्रामीण संघातून अतिशय नाविन्यपूर्ण खेळ ज्यांचा नेहमी आम्ही पाहिलाय.
तर धनराजी मात्रे यांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस दोन्ही टीमचे कॅप्टन. थँक्यू रमेश. आपण आज ज्यांना पूर्वार्धामध्ये ऐकलं 27 धावांची गरज आहे. बरोबर 11 वाजून 50 मिनिटं होत आहेत. चला 4 षटकांसाठी केवळ 20 मिनिटं तुमच्याकडे असतील याची नोंद घ्या प्रत्येकाने. आणि पंच ऑफिशियल या ठिकाणी काउंट डाऊन चालू करतील कारण वेळेची मर्यादा आहे. वेळेच्या आतमध्ये कारण आपण सिटीमध्ये आहोत. बदलापूर अगदी बदलापूर सिटी वाढतं शहर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. बदलापूर म्हणजे बदलणारं शहर आहे आणि या बदलणाऱ्या शहरामध्ये काहीतरी वेगळं ही स्पर्धा आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. लीगची स्पर्धा मगाशीच आम्ही चर्चा केली धनराज मात्रेंसोबत जे अत्यंत चांगले क्रिकेटर आहेत. लीगची स्पर्धा इतकं सोपं काम नाहीये. नाईट रजनीमध्ये जे आपण पाहिलं तर पालकमंत्री प्रीमियर लीग धनराज आपण पाहिली वांगणी विभागामध्ये त्यामध्ये तब्बल 20 संघ होते आणि 20 संघ मालक होते. अशी अत्यंत चांगली स्पर्धा आपण वांगणी शहरामध्ये पाहिली. परंतु कुठेतरी काहीतरी बदलापूर नगरीमध्ये हे बदलणारं शहर आहे आणि काहीतरी वेगळं करण्याचं काम अरुणजी सुरवळ साहेब आणि त्यांच्या साथीनं कल्पेजी भोसले शुभमजी पवार आणि त्यांच्या संपूर्ण टीमने केले. पुन्हा एकदा त्यांना हॅट्स ऑफ. जाऊया मॅचच्या दिशेने. 24 बॉल 27 धावांची गरज. अत्यंत चांगले मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला संघ आहे अथर्व टायगर्स आणि त्यांना फाईट करतोय प्रियांश सुपर किंग. प्रियांश सुपर किंगने देखील एक सामना गमावलाय आणि अथर्व टायगर्स टीमने एक सामना जिंकलाय. खऱ्या अर्थाने या मॅच वरती जर अथर्व टायगर्स या टीमने पकड मजबूत केली तर मात्र दोन संघ समान गुणांवरती पॉइंट टेबल वरती आपल्याला पाहायला मिळतील. विकास नक्कीच अत्यंत चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. क्वालिटी आहे क्रिकेटमध्ये सातत्याने आम्ही नेहमी म्हणतोय. परंतु आता गोलंदाजी देखील भरपूर चांगले पाहायला मिळेल. प्रियांश सुपर किंगला हा सामना भरपूर महत्वाचा आहे. पहिला षटक कट करण्याचा प्रयत्न बॅटची आतली कडा उमेश ताडेकडे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि होती तेव्हा प्रियांश सुपर किंगला या 43 धावा बनवता आल्या नव्हत्या. 30 चेंडू त्यांच्याकडे होत्या परंतु आता आपण पाहिलं तर 26 धावा त्यांना बनवता आल्या पूर्वार्धामधच्या टीम समोर. गोलंदाज सचे युवांजय आगळं वेगळं नाव युवराजला तुम्ही ऐकलं असेल परंतु युवांजय आणि स्ट्राईक फलंदाज शुभम पवार. बिग हिट करण्याचा प्रयत्न जेलची संधी होती परंतु थोडस दूरवरती चेंडू लँड झाला. चंद्रकांत पवारने भरपूर चांगले प्रयत्न केले जे केंद्रबिंदू आहेत मैदानाचे यष्टीरक्षकाच्या भूमिकेत. नक्कीच आपण पाहतोय युवांजय पवारला तुम्ही पाहू शकाल अगदी वडील यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आहेत. काकाश्री बॅटिंग करतायत. उमेश पवार म्हणजे पूर्णपणे फॅमिली पॅकेज आहे. इथे लाईन चांगली आहे. लाईन चांगली आहे. गोलंदाज आपण पाहतोय ठसन क्रिकेट व्हायला हवं आणि ते ठसन यावेळेस युवांजय पवारच्या माध्यमातून पाहायला मिळते. जितके चेंडू डॉट येतील ना विकास तितकी जास्त ठसन पाहायला मिळेल कारण 27चं आव्हान आहे. सोपं आव्हान तर वाटतंय परंतु पेळवण्यासाठी संघर्षात तुमचा दम असला पाहिजे. गोलंदाज आपण पाहतोय सज्जा आकोटाचा बॉल लाईन रीड केली आहे परंतु यावेळेस मिस्टामिक स्ट्रोक बिग हिट करण्याचा प्रयत्न. या फटक्यासाठी जागा बनवायची होती. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला परंतु अगदी इनफिल्ड मध्ये चेंडू कलेक्ट करत असताना झेल टिपला गेलाय. फलंदाज होईल बाद उमेश पवार. बॅक टू द पॅव्हिलियन.
पाहिली याच महिन्यामध्ये आणि कदाचित या चैत्र महिन्याचा हा शेवटचा दिवस असेल 30 एप्रिल आणि हा महिना इथून कंप्लीट होईल. धाबसंघ फलकावरती डीजे मास्टरचं देखील कौतुक करावं तितकं कमी. डीजे सुशांत आणि त्याच्या साथीनं मनोजला तुम्ही पाहू शकाल. ऑफिशियल ऑपरेटर आहेत मनोज दाते. धाबसंघ फलकावरती 2 एका गड्याच्या मोबदल्यात. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल भन्नाट वेग परंतु दिशा पाहिली जाते. पंचांनी हे ओळखलंय आउटसाइड लेग स्टंप डाव्या लेग स्टिकला सोडून जाणारा हा चेंडू आपण पाहिला आणि यावेळेस यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय जे पिताश्री आहेत गोलंदाजाचे. धाबत संख्या धाव फलकामध्ये आपण पाहतोय 1 या धाबत संख्येने पुढे सरकते. यावेळेस इथून चांगली गोलंदाजी एक तिरी और एक विरी अशी गोलंदाजी करत असताना गोलंदाज युवांचे जबरदस्त युवा गोलंदाज आहे. काय अक्षरशः मोठमोठ्या खेळाडूंना लाजवेल अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. उमेश पवारला बाद केलं. थोडेसे निराश असतील त्यांचे काकाश्री परंतु इथून कमबॅक करत असताना या मॅच मध्ये यावेळेस आपण पाहतोय कल्पेश भोसलेसाठी फटका खेळण्यासाठी भाग पडलाय आणि यावेळेस जाळ्यामध्ये अडकवलंय. जो ट्रॅप रचला गेला होता कल्पेश भोसले केबी साठी आणि यावेळेस परतावा लागेल. 1 मोर विकेट डाऊन. युवांजयला मिळणारी ही दुसरी सफलता. फलंदाज बाद. गरज आहे. पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट झालं. धाबा धाव फलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात 3 धाबा. म्हटलं जाताना विकास जर तुम्ही रामायण किंवा गीता वाचत असाल ना त्या गीतेमध्ये स्पष्ट लिहिलंय कमजोर तू नाहीस तुझी वेळ कमजोर आहे. परंतु इथे युवांचे सांगत असेल कमजोर युवांचे नाही संघ थोडासा कमजोर आहे. कारण पूर्वार्धामध्ये धावा आल्या 26 आणि 27चं टार्गेट आहे. काय गोलंदाजी त्यांनी केली. वाखाणण्याजोगी हे षटक होतं आणि या वाखाणण्याजोगी षटकाला दाद द्यायला हवी कारण 3 धावांचं षटक त्याने हाताळलंय. इथून कमबॅक करावा लागेल. 18 चेंडूचा खेळ इथे बॅलन्स आहे. 18 चेंडू मध्ये बनवायचे 24 म्हणजे आता इथून बॅटिंग करत असताना अथर्व टायगर्स टीमला 8च्या सरासरीने जायचंय. परंतु महत्वाचे 2 गडी गमावलेत. शुभम पवार सारखा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच्या साथीने मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय फलंदाज आकाश. 2 चांगले फलंदाज आहेत. टॉप ऑर्डर ढासळली आहे. आता मिडल ऑर्डर मध्ये फलंदाजी करावी लागेल. प्रति षटकामागे 8चं टार्गेट आहे. 24 धावा बनवायचे आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज होत आहेत. संजय युवांजयला पाहिला अगदी रायमिंग जुळेल. गोलंदाज युवांजय त्यानंतर संजय. कदाचित ही देखील गोलंदाजी भरपूर चांगली पाहायला मिळेल. आखो टप्प्याचा बॉल क्षेत्ररक्षक सज्ज आणि यावेळेस टिपलाय सेल. जबरदस्त कॅच. मोहन त्या ठिकाणी होते आणि यावेळेस मोहनने टिपलाय सेल. संपुष्टात आलाय फलंदाज. यावेळेस शुभम पवारचा खेळ. 1 मोर विकेट डाऊन. बिग विकेट बिग लॉस. शुभम पवार बॅक टू द डगआउट. मी अगोदरच सांगितलंय की युवांजयचं षटक चांगलं राहिलंय तर संजय त्याच्याच पावलावरती पाऊल जरूर ठेवेल आणि ही गोलंदाजी देखील प्रेक्षकांना भरपूर चांगले पाहायला मिळेल. ही विकेट हवी होती ती विकेट प्रस्थापित केली आहे. थोडेसे नाराज असेल शुभम परंतु मैदानाच्या आतमध्ये सामना सोडून चालणार नाहीये. काहीतरी कानमंत्र दिला असेल. फलंदाज ओमकार सुरवळला आणि त्याच्या साथीने आकाशला. मॅच अजूनही संपलेली नाहीये. जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळेल. गोलंदाजी जरीतून चांगली झाली तर कमबॅक करेल प्रियांश सुपर किंग हा संघ. कदाचित या मॅच मध्ये एखाद्या मॅचचा विनर एखादा मॅचचा हकदार देखील प्रियांश सुपर किंग होऊ शकेल हे स्वप्न असेल. कारण पहिला सामना त्यांनी गमावलाय परंतु या मॅच मध्ये जिंकण्याच्या अनुषंगाने एक वेगळी स्ट्रॅटर्जी एक वेगळी ऊर्जा आणि एक वेगळी
नक्कीच एनर्जी घेऊन मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल हा संघ प्रियांश सुपर किंग. जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळेल. संजय चांगली गोलंदाजी करतात. अख्खू टप्पाचा बॉल होता त्यावरती भाग पडला यावेळेस ओमकार सुरवाल. सेन्सिबल क्रिकेट आपण पाहतो. ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. धोक्याची घंटा. कदाचित इथून धोक्याची घंटा वाजवू शकली असती. अगदी मी तर म्हणेन धोक्यात होती ही विकेट, परंतु शेवटच्या क्षणाला बॉल अगदी संजयच्या हातामधून बाउन्स झाला आणि इथे धाव कंप्लीट झाली आहे. 2 धावा एकवटल्या गेल्यात. अगदी कॉलिंग होत नाहीये. जर कॉलिंग झाली तर इथून मात्र धावबाच्या रूपानं ज्या विकेट्स पडतात या क्रीडांगणावरती त्या मात्र वाचवल्या जातील. हे क्रिकेट असं एक चांगला व्यासपीठ आपण पाहतोय. परिसरातील खेळाडूंसाठी शॉर्ट थर्डमॅनला चेंडू लिडिंग एज एकच धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती फक्त आणि फक्त अद्यापपर्यंत 6 धावा. पहिल्या षटकामध्ये 2 विकेट 3 धावा. या षटकामध्ये 1 विकेट 3 धावा. चेंडू शिल्लक आहे 3. या षटकातील धाबत संख्या फलकावरती आपण पाहतो एकंदरीत 6. गरज आहे 27 धावांची. आता चेंडू शिल्लक आहेत एकंदरीत 15 आणि गरज आहे विजयासाठी 21 धावांची. 15 चेंडू 21 धावा हे समीकरण मॅच राऊंड विकेटने गोलंदाजी आपण पाहतोय. गॅप मोठा आपल्याला पाहायला मिळतोय. खूप मोठी दरी आहे. खूप मोठी चेस आपल्याला पाहायला मिळते. चेंडू सरळ चाललाय. 1 बाउन्स ओव्हर दी रोप. रन्स मिळतात 4. हा येतोय खणखणीत चौकार. लबित केल्यात. सुरुवातीला असं वाटलं होतं की गोलंदाजी करणारा संघ हाबी होतोय या मॅच वरती. पकड मजबूत करतोय कारण गोलंदाजी भरपूर चांगली पाहायला मिळाली. कोलवटापाचा बॉल यावेळेस आपण पाहतोय कव्हरच्या दिशेने इनफिल्ड क्लिअर केलाय. क्षेत्ररक्षक तिथे फंबल झालेत आणि त्याचा पुरेपूर फायदा घेत असताना एक धाव महत्वाची आहे. एक धाव तुम्हाला वाचवायची आहे आणि एका धावेसाठी संघर्ष तुम्हाला करायचा आहे. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं ना, परीक्षेमध्ये एका गुणाला, इलेक्शन मध्ये एका मताला आणि क्रिकेटमध्ये एका धावेला किती महत्व आहे. ती 1 धाव तुम्हाला वाचवायची आहे आणि एका धावेसाठी संघर्ष होतोय. यावेळेस आपण पाहतोय भरपूर चांगला गोलंदाजी. शेवटच्या काही चेंडूंवरती चांगली गोलंदाजी आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल आणि शेवट गुड करत असताना गोलंदाज संजयचं हे षटक आपण पाहिलं. एक चौकार जरूर आला या षटकामध्ये. एकंदरीत धावा खर्च केल्या 9 धावा आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आहे 12. 27 धावांची गरज असताना टीमची टोटल आपण पाहतोय 12 या आकड्यावरती. आता 12 चेंडू विजयासाठी 15 धावांची गरज. 12-15चं समीकरण. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतो. क्रिकेटमध्ये कोणत्याही क्षणी कोणताही संघ आपण पाहतोय तर विजयाच्या दिशेने वाटचाल करू शकेल. धोक्याने एकच गोष्ट आम्हाला शिकवली आहे, जर मार्ग सापडत नसेल तर एक पाऊल तुम्ही पुढे टाकत राहा जेणेकरून तुम्हाला तुमचा मार्ग मोकळा होईल. आता 12 चेंडू मध्ये 15 धावा बनवायचे तर तुम्हाला एक पाऊल का होईना परंतु पुढे टाकायचे. जर या मॅच मध्ये जिंकायचं असेल बॅटिंग करणाऱ्या अथर्व टायगर्स टीमला जर एक डॉट चेंडू इथून आला तर मॅच मध्ये कमबॅक करेल. प्रतिस्पर्धी संघ गोलंदाजी करत असणारा प्रियांश सुपर किंग हा संघ सागरजी मांडवकर यांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळेल ज्यांनी पुरस्कृत केलेला आहे. तर दुसऱ्या बाजूला अरुणजी सुरवळ यांचा अथर्व टायगर्स हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. खऱ्या अर्थाने 2 दिग्गजांमध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला सागरजी मांडवकर आणि दुसऱ्या बाजूला अरुणजी सुरवळ जे या स्पर्धेचे आधारस्तंभ आहेत. कुलगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक आहेत आणि या विभागातील एक चांगलं व्यक्तिमत्व, तुम्हा सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व, तुमच्या आमच्या सर्वांचं परिचयाचं व्यक्तिमत्व आदरणीय अरुणजी सुरवळ साहेब यांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 12 चेंडू 15 धावांची गरज. भरपूर निर्णायक षटक असेल. गोलंदाज मोहनच्या खांद्यावरती आपण पाहतोय या षटकाची जबाबदारी. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, जणू काही मैदानावरती झाडू फिरवावी अशा पद्धतीने बॅटला ड्रिल केली आणि चेंडू बॅटच्या संपर्कात काही येऊ शकला नाही आहे. स्टेप आउट नाही आहेत,
फुटवरचा वापर नाहीये, पद लालित्य नाहीये. सध्याच्या घडीला विकास जर आपण या दुनियामध्ये तुम्हाला काय हवं असतं, क्रिकेटची ही दुनिया आहे. मोबाईल मध्ये नेटवर्क आणि तुमच्या पायामध्ये फुटवर्क, या दोन गोष्टी तुमच्याकडे असेल ना तर मात्र तुम्ही क्रिकेटमध्ये कुठेही मागे राहू शकत नाहीये. कारण चांगले फटके तुम्ही एक्झिक्यूट करू शकाल. इथे ते होत नाहीये. ओमकार सुरवळने ज्या पहिल्या सुरुवातीला चांगला खेळ केलाय त्या ओमकारला मात्र अक्षरशः पायामध्ये बेड्या ठोकण्याचं काम हे गोलंदाज मोहन करतायत. काय जबरदस्त क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. अत्यंत चांगलं क्रिकेट. SPPL चा विजय आपल्याला पाहायला मिळतो. शिरगाव परिसर प्रीमियर लीग. यावेळेस ओव्हर पिच ताकदीचा प्रचंड वापर, वाट पाहिली परंतु यावेळेस चांगला एफर्ट, जबरदस्त कमिटमेंट. 100% योगदान माझ्या संघामध्ये काय ना हे दाखवून देत असताना क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी रोशनला तुम्ही पाहतायत. जबरदस्त, काय जबरदस्त धावा तिथून वाचवल्यात. 2 धावा अगदी आपल्या संघासाठी वाचवल्यात. रोशनला माहितीये एक धाव इथे वाचवायचे, अभी नाही तो कभी नाही या मॅच मध्ये. यावेळेस अस्टियर करण्याचा प्रयत्न पॉइंट मध्ये आपण पाहतो. क्षेत्ररक्षक येत आहे, चेंडू घरंगळत चाललाय. एकच धाव्या दरम्यान मिळेल इनफिल्ड मध्ये. तोपर्यंत एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 15 धावा. क्रिकेट हे भरपूर अनिश्चितता पाहायला मिळते. कोणती धावसंख्या तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाहीयेत. 24 चेंडूचा सामना होता, 24 चेंडू मध्ये बनवायच्या होत्या 27. अगदी जर 3 धावा एक्स्ट्रा आपण जर पकडल्या नाही तर बॉलर रन इक्वेशन असं पाहायला मिळतंय. परंतु सोपं नाहीये मित्रांनो. यावेळेस आपण पाहतोय अजून एक चांगला चेंडू. मोहनला माहितीये काय कमबॅक केलंय. जिथे शुभम पवारची झेल त्यांनी टिपली तिथे कुठेतरी सेल्फ कॉन्फिडन्स त्याचा उंचावलेला आपल्याला पाहायला मिळतोय. कारण शुभम लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे. कदाचित लेफ्ट हँडेड बॅट्समन हे अगदी सुरुवातीलाच दैव शक्ती घेऊन जन्माला येत आहेत, जेणेकरून त्यांच्याकडे प्रचंड ताकद असते. फटक्यांमध्ये जबरदस्त क्षमता फटका खेळण्यासाठी त्यांच्याकडे असते. हे सातत्याने आम्ही पाहिलंय. लेफ्ट हँडेड बॅट्समन जेणेकरून टेनिस क्रिकेट विश्वामध्ये असतील किंवा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये लेदर बॉल क्रिकेटमध्ये देखील ते लेफ्ट हँडेड बॅट्समन घातक ठरतात हे चांगलं माहिती आहे गोलंदाज मोहनला. आणि यावेळेस आपण पाहतो शुभम पवारची विकेट जेव्हा गेली तेव्हा मात्र काय सेलिब्रेशन त्याने केलं. 12 चेंडू 15 धावांची गरज होती. या षटकामध्ये धावा आल्या केवळ आणि केवळ 4. आणि आता चेंडू उर्वरित 6 चेंडू शिल्लक आहेत. 11 धावांची गरज. मॅच होती कुठे असं वाटलं होतं की गल्लीपासून दिल्लीपर्यंत जाईल, परंतु आता दिल्लीपासून गल्लीपर्यंत यायला वेळ लागत नाहीये. 6 चेंडू 11 धावांची गरज. टीमची टोटल आहे 16 धावा. 18 चेंडूचा खेळ इथे समाप्त झालाय. असं वाटलं होतं अथर्व टायगर्स टीमला की कदाचित आम्ही देखील या पॉइंट टेबल वरती टॉप करू. कारण आपण जर पाहिलं आजच्या या रात्रीमध्ये माही चॅलेंजर्स त्यांच्या अगेन्स्ट जी मॅच झाली होती मागच्या मॅच मध्ये त्यामध्ये देखील ईसावती स्पोर्ट्सच्या संघाने चांगली कामगिरी केली. तो संघ टॉप मध्ये, परंतु त्याच्या खालोखाल जर अथर्व टायगर्स टीमला जायचं असेल तर ही मॅच जिंकणं फार गरजेचं आहे. 6 चेंडू भरपूर निर्णायक आहेत. अगदी मी म्हणेन जे प्रेक्षक उठले होते ते आता बसले असतील आणि जे बसणारे प्रेक्षक आहेत ते आता उठले असतील. कारण मॅच जशी गुलाबी थंडी पडेल तसा मात्र सामना तापलेला पाहायला मिळेल. 6 चेंडू 11 धावांची गरज. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ क्रिकेट. क्रिकेटचा थरार, SPPL चा थरार मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या बॉल पर्यंत सांगू शकत नाहीयेत. प्रियांशु परकिंग की त्यांच्या अगेन्स्ट खेळणारा बॅटिंग करत असणारा अथर्व टायगर्सचा संघ या मॅच मध्ये कमबॅक करेल. कोणता संघ कमबॅक करेल याचं उत्तर बंद लिफाफ्यामध्ये. आखो टप्प्याचा बॉल यावेळेस आपण पाहतो शॉर्ट टर्मॅनला. एकच धाव इथे मिळेल. एका धावेने काही फरक पडणार नाहीयेत, परंतु एखादा मोठा फटका जर आला ओमकार सुरवळ आकाशच्या बाड मधून तर मात्र या मॅचला कलाटणी मिळाल्याशिवाय राहणार नाहीयेत. 5 चेंडू 10 धावांची गरज. प्रेक्षकांची मात्र गर्दी आपल्याला पाहायला मिळते. शेवटच्या क्षणाला का होईना परंतु प्रेक्षकांची तुडुंब गर्दी या घोरपडे क्रीडांगणावरती आपण पाहतोय. जितेजी घोरपडे यांच्या या मालकीचं क्रीडांगण आपण पाहतोय. चालू असलेला थरार. एका बाजूला अथर्व टायगर्स तर दुसऱ्या बाजूला प्रियांश सुपर किंग. एस सिटीज वाईड बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू आपण पाहिला आणि अवांतर धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते 18 या आकड्यावरती. धाव फलकावरती आपण पाहतोय 18 धावा.
वाईटच्या रूपाने एक धाव इथे अंकित झालेले आहे. परंतु इथे पाहिलं जाईल पारदर्शकता 10 क्रिक या वाहिनी माध्यमातून तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत या ठिकाणी ऑफिशियल अपडेटर ऑफिशियल स्कोरर या ठिकाणी सचिन एसडी सेफ नॉट आउट. फलंदाज मात्र सेफ असेल ओमकार सुरवळ. 5 चेंडू मध्ये धावा बनवायचे. 5 चेंडू मध्ये 9 धावा. जबरदस्त मॅच. सामना आवडला असेल प्रेक्षकांना तर एकदा जोरदार टाळा व्हायला हरकत नाहीये. दोन्ही संघांसाठी सामना कोणी जिंको विजय आयोजकांचा होतोय. यावेळेस स्कोर ऑफ द विकेट आपण पाहतोय. फटका एक्झिक्यूट केला. क्षेत्ररक्षक येतात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे 2 धावा कंप्लीट. चित्त्याच्या वेगाने काय जबरदस्त गुड रनिंग बिटवीन द विकेट. गुड कॉलिंग ऑल्सो. 2 धावा इथे एकवटल्या जातात आणि 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती एकंदरीत आपण पाहतोय 20 या आकड्यावरती 27 धावांची गरज आहे. डगआउट मध्ये देखील आपण पाहतोय जे खेळाडू बसले होते ते मात्र आता उठायला सुरुवात झालेली आहे. त्यांना माहिती आहे सामना निसटतो की काय. अगदी जिभेवरचा घास प्रतिस्पर्धी संघ घेतोय की काय. फुलटॉस. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक होते परंतु त्याच्या आवाकाच्या बाहेर ओव्हर द हेड चेंडू डोक्यावरून फ्लाय झालाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार आला आणि या चौकाराने ओमकार सुरवळची विकेट किती महत्वाची होती. कदाचित का तिसऱ्या पंचांना रेफर केलं का रिव्ह्यू घेतला गेला. कारण आपण जर ओमकार सुरवळला बाद करू शकलो असं चंद्रकांत पवारला चांगलं माहिती आहे तर कदाचित या मॅच मध्ये वर्चस्व प्रस्थापित करू शकलो असो. 6 चेंडू 11 धावांची गरज आहे. फुलटॉस चेंडू तुम्ही जर द्याल जर परभणी प्रतिस्पर्धी खेळाडूला तुम्ही द्याल तर त्याचा पुरेपूर फायदा त्याचा क्विक रिप्लाय तुम्हाला चौकार षटकार पाहायला मिळेल. 11 धावांची गरज असताना या षटकामध्ये एकंदरीत 3 चेंडू मध्ये धावा खर्च केल्यात त्यामध्ये 8. आता 3 बॉल आणि 3 धावांची गरज. कोलवटापाचा बॉल. क्षेत्ररक्षक या ठिकाणी सचेत गौतम आपण पाहतोय अगदी चांगली फिल्डिंग करत असताना एक धाव तिथे वाचवली गेली आहे आणि या मॅच मध्ये शेवटच्या बॉल पर्यंत मजा आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. म्हटलं जातं ना रमेश आयुष्यात क्षेत्र कोणते असू दे कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील ना तर यशालाही पर्याय नसतो. जर इथून कष्ट प्रामाणिक केले ना प्रियांश सुपर किंगने तर मात्र यश तुमच्या पाठीमागे धावेल. 2 चेंडू 3 धावांची गरज. ऑन साइडला चेंडू वळवला. 1 धाव इथे कंप्लीट झाली आहे. यावेळेस आपण पाहतो युवांजय चांगली फेकी फलंदाज होईल बाद. 1च धाव. दुसऱ्या धावेसाठी विकेट इथे सॅक्रिफाईस आणि आता समीकरणे शेवटचा 1 चेंडू 2 धावांची गरज. प्रेक्षक वर्गाला विनंती असेल इथे किती प्रेक्षक आहेत एकदा जोरदार टाळ्यांचा आवाज झाला पाहिजे या दोन्ही संघांसाठी. 1 चेंडू 2 धावांची गरज. व्हाट अ मॅच. अथर्व टायगर्स वर्सेस प्रियांश सुपर किंग. एका बाजूला संघ मालक आहेत अरुणजी सुरवळ आणि दुसऱ्या बाजूला संघ मालक आहेत सागर मांडवकर त्यांची पाठी राखे. जबरदस्त मॅच मैत्रीपूर्ण सामना होता परंतु या सामन्याने चित्र पूर्णपणे बदललंय. अगदी मी तर म्हणेन अंगावती शहर येथील हा सामना व्हेंटिलेटर वरती असेल. 1 चेंडू 2 धावांची गरज. गोलंदाज की फलंदाज अरुण सुरवळ की सागर मांडवकर. अथर्व टायगर्स की प्रियांश सुपर किंग. जबरदस्त हे द्वंद्व युद्ध या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती. SPPL शिरगाव परिसर प्रीमियर लीग 2022 चा पर्व दुसरं. हा क्रिकेटचा थरार. जर या बॉल वरती 1 धाव आली तर सामना गमावा लागेल बॅटिंग करत असताना अथर्व टायगर्स टीमला. जर या चेंडूवरती दुहेरी धाव एखादा चौकार एखादा षटकार आला तर सामना जिंकेल अथर्व टायगर्स. धावा वाचवायचे परंतु एका बाजूला विसरून चालणार नाहीयेत. ओमकार सुरवळला धावा बनवायचे. 1 चेंडू 2 धावांची गरज. जबरदस्त हृदयाचे ठोके चुकवणारा हा सामना प्रेक्षकांसाठी ही पर्वणी. प्रेक्षक एकच सांगत असेल सामना कोणी जिंको. या मॅच मध्ये आम्हाला आनंद मिळतोय. यापेक्षा काय असू शकेल. इथे पाहिलं जाईल
अंपायर सिग्नल काय येतोय, परंतु हा बॉल यावेळेस डॉट. चेंडू पडल्यानंतर झालाय फ्लाय आणि ते नक्कीच या डिसिजनची पडताळणी नक्कीच केली जाईल. शर्मा सर आणि मित्रा सर या ठिकाणी चेंडू एक्झॅक्टली लँड कुठे झाला आणि चेंडू पडल्यानंतर कुठून फ्लाय झाला आता हे तपासलं जाईल. हे तपासण्यासाठी आमचे तिसरे पंच नक्कीच चला एक ऑफिशियल पंच मित्रा सर आपण प्लीज काही क्षणासाठी आपण आलं तर बरं होईल, कारण इथे डिसिजन योग्य की अयोग्य आणि या मॅचचा न्याय देण्याचं काम न्यायाधीशच करतील, कारण दोन न्यायाधीश दोन ऑफिशियल पंच आहेत. चला मित्रा सर किंवा शर्मा सर प्लीज आपण या. एक चेंडू दोन धावांची गरज. मी तर म्हणेन जवळजवळ विकास 90% प्रेक्षक बसलेले ना ते 95% प्रेक्षक आता उभे राहिलेत, म्हणजे जे 5% होते ना त्यांना देखील घेऊन उठलेत. मॅच भरपूर महत्वाची आहे. एकच अंपर आहे, एकच. थोडं फास्ट आहे कारण हा डिसिजन पेंडिंग आहे. अस्तित्वाची लढत, प्रतिष्ठेची लढत, सन्मानाची आणि अभिमानाची लढत. अथर्व टायगर्स वर्सेस प्रियांश सुपर किंग. चेंडू पडल्यानंतर एक्झॅक्टली पडला कुठे, फ्लाय झाला कुठे हे देखील तपासलं जाईल. तदनंतर फलंदाज स्टेप आउट होता की नाही हे देखील तपासलं जाईल. या सर्व गोष्टी यामध्ये इन्क्लूड होतील आणि एक चांगला डिसिजन. बघा चर्चा करणं गरजेचं नाहीये. एस इट इज वाईड बॉल. धाव मिळेल अवांतर अथर्व टायगर्स टीमला आणि आता एक चेंडू एका धावेची गरज. प्रेक्षक हो कुठेही जाऊ नका, ज्या जागेवरती आहात त्या जागेवरती राहा, कारण अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. असं वाटलं होतं या मॅच मध्ये की सामना प्रियांश सुपर किंगच्या बाजूने चाललाय. एक चेंडू दोन धावांची गरज होती. बघा नक्कीच आपण पाहतोय प्रियांश सुपर किंग फक्त पंचांचा डाऊट होता. पंचांचा डाऊट, पंचांसाठी हा डाऊट क्लिअर केलेला आहे. बघा अंपायर रिव्ह्यू होता चंद्रकांत पवार. एक चेंडू आणि एका धावेची गरज. चला मॅच कंटिन्यू होईल. एक चेंडू दोन धाव्यांची गरज होती आणि हा चेंडू एक्झॅक्टली मी तर म्हणेन गोलंदाजाने जी कमाल केली होती ना, काय षटक होतं अफलातून. क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थाने अगदी मी तर म्हणेन जेव्हा जेव्हा आपण पाहतो ना अगदी 1 ते 2च्या नंतर आम्हाला साखर झोप येते, परंतु ती साखर झोप पण आज येणार नाही, कारण इतकी चांगले मॅच आपल्याला पाहायला मिळते. चला एक चेंडू एका धावेची गरज. क्षेत्ररक्षण लगेच सजवा आणि मॅचला इथून कंटिन्यू करा. चला रे यावेळेस आपण पाहतो एका चेंडूमध्ये एका धावेची गरज आहे. गोलंदाज आहे पवन. जर पवनच्या पुढे A1 नाव लावायचं असेल तर ही एक धाव त्याला वाचवावी लागेल, मग त्याला खऱ्या अर्थाने शिरगावचा A1 पवन म्हटलं जाईल. पाहायचे गोलंदाजी कशी होईल.
एक चेंडू एका धाब्याची गरज. बाश मध्ये अजूनही दोन्ही संघ बॅलन्स आहेत. सामना बंद लिफाफ्यामध्ये. स्ट्रायकिंगला फलंदाज अरुण सुरवळ यांचे सुपुत्र ओमकार सुरवळ, जे संघ मालकांचे चिरंजीव आहेत. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळेल. काही क्षणासाठी आम्ही देखील स्टॉप राहू, कारण शेवटचा बॉल भरपूर महत्वाचा असेल. जर बॅटची कडा लागली तरी देखील पंचांना आवाज गेला पाहिजे. म्हटलं जातं ना, टाचणी पडली तरी आवाज आला पाहिजे. इतकी भयान शांतता या क्रीडांगणामध्ये आपण पाहतोय. एक चेंडू एका धाब्याची गरज. चर्चा अशीच चालू राहील आणि या मॅचची चर्चा आज या रात्रीमध्ये या क्रीडांगणावरती होते. उद्या प्रत्येक शिरगावच्या नाक्यावरती ही चर्चा झालीच पाहिजे. एक चेंडू एका धाब्याची गरज. गोलंदाज संजय पवार, स्ट्राईक एंडला फलंदाज ओमकार. यावेळेस इथे आपण पाहतोय मंकड विकेट घेण्याचा प्रयत्न. हे देखील एक क्रिकेटमध्ये वेगळा नियम आहे. मंकड विकेट. काही नियम बदलले गेलेले आहेत. 1 ऑक्टोबर पासून आयसीसी रूल्स चेंज करते. यावेळेस आपण पाहतोय चांगला फटका आडव्या बॅटने आणि चेंडू सरळ चाललाय. विजयी चौकार. रन्स मिळतात 4. जबरदस्त फिनिश केलाय. कदाचित महेंद्रसिंग धोनीची आठवण करून देणारा फटका आपल्याला पाहायला मिळाला. तर नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच दिला जाईल धनराज म्हात्रे यांच्या शुभ हस्ते. तर मॅन ऑफ द मॅच असेल या मॅचचा नो डाऊट. सुरुवातीला 4 खेळाडू अगदी टॉप ऑर्डर ढासळले असताना देखील 5व्या क्रमांकावरती येऊन ओमकार सुरवळने जी बॅटिंग केली ना, ती लाजवाब होती. मॅच विनिंग खेळी नाबाद. 15 धावांची इनिंग. मॅन ऑफ द मॅच साठी आकर्षक ट्रॉफी आणि ऑसम केक यांच्या वतीने कुपन. चला ओमकार आपण यायचं. वेल प्लेड. जबरदस्त चांगली खेळी आपल्याला पाहायला मिळाली आणि त्या खेळीच्या जोरावरती हा केक कुठे जाईल ओमकार, असा प्रश्न प्रेक्षकांना पडलाय. चला कुपन. नेक्स्ट मॅच या ठिकाणी जाऊया नेक्स्ट मॅच कडे, जिथे सामना असेल वीर मराठा आणि इसावटी स्पोर्ट्स. या ऐकूया पहिलं सत्र. पुन्हा एकदा देतो आमच्या वाणीला विश्रांती. या ऐकूया रमेश यांच्या शुभवाणीतून हे पहिलं सत्र. तर धन्यवाद वाडी सर. आपण पाहिलं की या भागातील एक गोडाबाज सातत्याने बऱ्याचशा टुर्नामेंट मध्ये दाखवलं होतात आणि आपल्या गोडवाणीतून समालोचन करत असताना आपण या विभागामध्ये बऱ्याचशा स्पर्धेमध्ये गाजावाजा गाजलाय. ते मॅडी सर ते सुद्धा आमच्या समोर जोडले गेले. ऑफिशियल स्कोरर असतील विकासजी पाल, त्याबद्दल ऑफिशियल पंच मिश्रा सर आणि शर्मा सर, त्याच्यानंतर डीजे मास्टर आणि लाईव्ह प्रक्षेपण दाखवणारे युट्यूब लाईव्हचे सर्व कमिटीचे मेंबरांचे आणि सर्व खेळाडू, सर्व मान्यवरांचे आणि सर्व कर्णधार